शब्दयोगी अव्यय वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला किंवा नामाचे काम करणाऱ्या शब्दाला जोडून येते, परंतु याला काही अपवाद सुद्धा आहेत. जसे सर्व मुले झाडाखाली बसली या वाक्यात खाली हा शब्द झाड या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवितो, म्हणून ते शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्ययांचे खालील 16 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कालवाचक. यामध्ये पुन्हा 2 उपप्रकार पडतात. जसे प्रकार अ कालदर्शक. नामाला जोडलेला शब्द हा फक्त काळ दर्शवितो, जसे आधी, पुढे, पूर्वी, नंतर, पावेतो. उदाहरणार्थ, वर्षापूर्वी आमच्याकडे मोटार होती, आज पावेतो मी त्याला पाहिले नाही. पुढचा ब प्रकार आहे गतिवाचक. गती 2 प्रकारची असते, एक काळाची गती व एक स्थळाची गती. यामध्ये मोडणारे शब्द पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून. आम्ही पुलापासून दूर गेलो ही स्थलवाचक गती आहे, तर परवापासून माझी परीक्षा सुरू झाली ही कालवाचक गती आहे. दुसरा प्रकार स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. जसे आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, पुढे, समोर, जवळ, ठाई, पाशी, समक्ष, समीप, नजीक. पुस्तक कपाटात ठेवले आहे. यामध्ये आत हा शब्द स्थळ दर्शवितो व तो नामाला जोडलेला आहे. तिसरा प्रकार आहे करणवाचक. यालाच साधन असे म्हणतात. साधनाला जोडलेले शब्द यात मोडतात. जसे करवी, योगे, हाती, द्वारा, कडून. वाऱ्यामुळे कपडे वाळतात. यामध्ये कपडे वाळण्याचे साधन आहे वारा व त्याला जोडलेला शब्द हा करणवाचक शब्दयोगी अव्यय आहे. चौथा प्रकार आहे हेतुवाचक. हेतुवाचक म्हणजे उद्देश दर्शविणारे शब्दयोगी अव्यय. उदाहरणार्थ करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव. पत्र लिहिण्यासाठी मला एक पेन हवा. पेन कशाला हवा, तर पत्र लिहिण्यासाठी हा त्याचा उद्देश आहे, म्हणून लिहिणे या धातुसाधित नामाला आपण साठी हे शब्दयोगी अव्यय जोडले आहे. पाचवा प्रकार आहे व्यतिरेकवाचक. याचा अर्थ शिवाय असा होतो, म्हणून नामाला जोडलेला कोणताही शब्द शिवाय असा अर्थ दर्शवित असेल तर ते व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय असते. जसे विना, शिवाय, खेरीज, परता, वाचून, व्यतिरिक्त. तुझ्याशिवाय मी सहलीला जाणार नाही. सचिन विना भारतीय संघाची कल्पनाच करवत नाही. सहावा प्रकार आहे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस या शब्दांचा वापर तुलना दर्शविण्यासाठी नामाला जोडून केल्यास ती तुलनावाचक शब्दयोगी अव्यय होतात. जसे माणसा परीस मेंढर बरी, रामापेक्षा मधु उंच आहे. सातवा प्रकार आहे योग्यतावाचक. समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे, बरहुकुम. हे शब्द योग्यता दर्शविताना नामाला जोडल्यास ते योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय होतात. जसे अधीक्षक पदायोग्य एकाही व्यक्तीचा अर्ज नाही. हा पेरू खाण्याजोगा नाही. आठवा प्रकार आहे कैवल्यवाचक. केवळ अर्थाने नामाला जोडलेल्या शब्दांचा यात समावेश होतो. यामध्ये काही शब्दयोगी अव्यय अशी आहेत की ती शब्दयोगी अव्यय असून सुद्धा नामाला जोडली जात नाहीत. जसे पण, फक्त, केवळ. तर च हे शब्दयोगी अव्यय मात्र नामाला जोडले जाते. उदाहरणार्थ फक्त देवच तुला या संकटातून वाचवू शकतो. यात फक्त हा शब्द शब्दयोगी अव्यय असून सुद्धा तो नामाला जोडलेला नाही. तर देवच तुला या संकटातून वाचवू शकतो यात च हे शब्दयोगी अव्यय मात्र नामाला जोडलेले आहे. नववा प्रकार आहे
संग्रहवाचक, सुद्धा, देखील, ही, पण, बरीक अशा भर घालणाऱ्या शब्दांचा यात समावेश होतो. मी सुद्धा तुला मदत करेल. दुसरं उदाहरण, देव देखील भक्ताची परीक्षा घेतो. 10वा प्रकार आहे संबंधवाचक, विषयी, विषयी, संबंधी या शब्दांचा यात समावेश होतो. जसे भारताविषयी माझ्या मनात अपार प्रेम आहे. पुढचा 11वा प्रकार आहे साहचर्यवाचक. याचा अर्थ असा होतो सोबत किंवा संगे. उदाहरणार्थ संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत. पुष्पा संगे मातीस सुवास लागे. 12वा प्रकार आहे भागवाचक, हिस्सा किंवा प्रमाण दर्शविणाऱ्या शब्दांचा यात समावेश होतो. जसे पैकी, पोटी, आतून. व्याजापोटी मला 100 रुपयाला 10 रुपये द्यावे लागतात. 100तून एखादाच वाईट असतो. 13वा प्रकार विनिमयवाचक, विनिमय म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू. उदाहरणार्थ बद्दल, ऐवजी, जागी, बदली. मला साखरे ऐवजी गूळ द्या. 14वा प्रकार आहे दिक्वाचक. दिक म्हणजे समोरची दिशा. समोरच्या दिशेकडे उल्लेख करून वापरलेले शब्द यात मोडतात. उदाहरणार्थ प्रत, प्रति, कडे, लागी. तुझ्याकडे 100 रुपये आहेत का. 15वा प्रकार आहे विरोधवाचक. उदाहरणार्थ विरुद्ध, विन, उलटे, उलट. भारताविरुद्ध आज श्रीलंकेचा सामना आहे. शेवटचा प्रकार परिमाणवाचक. उदाहरणार्थ भर, दिवसभर पाऊस कोसळत होता. यात पावसाचे प्रमाण दाखवणारा शब्द दिवसभर आहे. यातला मूळ शब्द दिवस असून भर हे शब्दयोगी अव्यय आहे. शेवटचा प्रकार साधित शब्दयोगी अव्यय. मूळ शब्दयोगी अव्ययाव्यतिरिक्त इतर जातीचे शब्द यांच्यापासून सुद्धा शब्दयोगी अव्यय तयार केले जाते. त्याला साधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. जसे नाम साधित मध्ये कड पासून कडे, अंत पासून अंती, पूर्व पासून पूर्वी. विशेषण साधित शब्दयोगी अव्यय योग्य, विरुद्ध, समान, सहित, सारखा, सम ही विशेषणे असून सुद्धा ती नामाला जोडल्यास विशेषण साधित शब्दयोगी अव्यय होतात. धातू साधित शब्दयोगी अव्यय कर पासून करिता, देख पासून देखील, लाग पासून लागून. क्रियाविशेषण साधित शब्दयोगी अव्यय मागे पासून मागून, पुढे पासून पुढून, खाली पासून खालून, वर पासून वरून, आत पासून आतून. संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय परोक्ष, विना, पर्यंत, समक्ष, समीप या संस्कृत शब्दांचा शब्दयोगी अव्ययाप्रमाणे वापर केल्यास त्यांना संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शुद्ध शब्दयोगी अव्यय जे शब्दयोगी अव्यय नामाला जोडले असता त्या नामाच्या मूळ रूपात कोणताच बदल होत नाही त्याला शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ ना, ही, सुद्धा, देखील, मात्र, च हे शब्द एखाद्या नामाला जोडून पाहिल्यास त्या नामात कोणताही फरक होत नाही. जसे पांडुही, आई सुद्धा, तुम्ही देखील. विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय काही शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात. जसे द्वितीयेचे कार्य करणारे शब्दयोगी अव्यय प्रत व लागी आहे, तर तृतीया कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, सह, बरोबर. चतुर्थीचे कार्य करणारे करिता, कडे, साठी, प्रत, बद्दल, प्रित्यर्थ, ऐवजी, स्तव. पंचमी पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून. षष्टी विषयी, संबंधी. सप्तमी मध्ये, खाली, ठाई, समोर, भोवती, ऐवजी.
विद्यार्थ्यांनी पाठांतर करण्यापेक्षा शब्दयोगी अव्यय काढून टाकून त्याऐवजी विभक्ती प्रत्यय लिहून पहावा व वाक्य सुसंगत झाल्यास जो प्रत्यय आहे ती विभक्ती ओळखून त्याच विभक्ती प्रत्ययाचे कार्य करणारे शब्दयोगी अव्यय असते हे उत्तर लिहावे. उदाहरणार्थ, कृष्ण अर्जुनाप्रत बोलला. या वाक्यात विभक्ती प्रत्यय वापरून पाहू. जसे कृष्ण अर्जुनाला बोलला. या वाक्यात अर्जुनाला, अर्जुन या शब्दाला ला हा प्रत्यय लागला असून अर्जुन हे कर्म आहे म्हणून हा द्वितीयचा प्रत्यय आहे. तर मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य साध्या पद्धतीने लिहिल्यास मांजराने उंदीर मारला असे वाक्य होते. येथील ने प्रत्यय तृतीयचा आहे. बाबांनी मधूसाठी शर्ट आणला. यात मधूला शर्ट आणला ला प्रत्यय चतुर्थी दर्शवितो कारण शर्टाचे दान झाले आहे. पुण्यापेक्षा मुंबई मोठी आहे. यात पुण्याहून मुंबई मोठी आहे. यातील ऊन हा प्रत्यय पंचमी दर्शवितो. पुढचे उदाहरण, त्याने भारताविषयी निबंध लिहिला. हे वाक्य साध्या पद्धतीने लिहिल्यास त्याने भारताचा निबंध लिहिला असे होते म्हणून येथील चा प्रत्यय षष्टीचा आहे. माझ्या मनामध्ये तुला जागा नाही. यातील मध्ये हा शब्द काढून टाकल्यास माझ्या मनात तुला जागा नाही त हा प्रत्यय सप्तमीचा आहे म्हणून शब्दयोगी अव्यय काढून टाकून त्याऐवजी विभक्ती प्रत्यय लिहून पहावा. जो प्रत्यय येईल ते विभक्तीचे नाव लिहावे.